स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा, इंदिरा महिला मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाने केली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी प्रभाताई परदेशी, रेखाताई कुलकर्णी, मीराताई सरोज, प्रसन्नाताई सूर्यवंशी, मनीषाताई गेरासे, खुशीताई पाठक, उमाताई कोडवलेसह इंदिरा महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, मी प्रभाजी रामधार परदेशी, इंदिरा महिला मंडळ। आम्ही सर्व सहकारी महिला आज महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं प्रमाण आहे, अँटी लव जिहाद लॉ हा कायदा हिवाळी अधिवेशनमध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे। कारण की हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या, अनेक तरुणींचे लव जिहादमुळे बळी जातात। प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य प्रोसेस आहे, तो अट्रॅक्शन असतो, मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातं, हे ठीक आहे। पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे लव जिहादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बदलून वेडी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये अटकवून घेतात, म्हणून अनेक मुलींचे बळी जातात। आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणं आहे। 32, 35, 36 तुकडे फ्रीजमध्ये, कुकरमध्ये, झाडाझुडपांमध्ये, आणि एकही तुम्ही जिहादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला असेल। अनेक जेही निघतात, आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जिहादी, पण जेही लव जिहाद होतात त्याच्यात सर्व जिहादीच असतात। तर याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवाभाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंतःकरणापासून, सर्व माता भगिनीच्या पासून, की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे। कारण की भारतातील 11 राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे। आसामचे जे मुख्यमंत्री आहे, पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्री साहेब जे 22 कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेला आहे, त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे। आणि आपल्या महाराष्ट्रात 12-13 कोटीची जनसंख्या आपली, तर इथे पारित करण्यास काही हरकत राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून कळकळीची विनंती करतो। याच्यासाठी विविध संघटनांनी 6000 सह्या आजच्या तारखेला गोळा करून कलेक्टर साहेबांना दिलेले आहे। तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं। लाडक्या बहिणी, तुम्हाला कळकळीची विनंती करताय, पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही आम्हाला लव जिहाद अँटी लॉ, आमच्या राखीच्या जागेवर जो 1500 देतात त्याच्या ऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो।